Hello everyone. First of all, introduce myself. My name is Aditya Moite. I am from Mapgaon, Alibag. For the past several months, years, me and my friends have been doing cleanup activities together, seek reduce plastic waste in the environment and raise awareness of the threats plastic pollution pose to ecosystem. The travel and tourism sector in India contributed around 5.9% to the total GDP of the country. I'm not against the travel and tourism sector, but Jurek says that while there are undoubted economic benefits for the local communities from the mountaineering, the right balance has to be struck to ensure that the impact of mass mountain tourism is properly managed. 19वीं सदी में जैसे बीमारी इंसानों पर हावी हुई थी, वैसे ही अभी प्लास्टिक एनवायरनमेंट पे हावी हो रहा है। इसका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इफ़ेक्ट इंसानों को ही हो रहा है। 19वीं सदी में अन्य अन्य प्रकार की बीमारियां थी, टीबी, कैंसर, अन्य प्रकार की बीमारियां थी, लेकिन साइंटिस्ट ने उस पर रिसर्च करना शुरू किया। अभी तक वो पूरी बीमारी को हटा नहीं सके, लेकिन उस बीमारी पर उन्होंने कुछ औषधोपचार निकाला, जैसे कि उस बीमारी से लोग बच सकते हैं। प्लास्टिक भी ठीक वैसे ही है। प्लास्टिक को हम रिमूव नहीं कर सकते, बल्कि प्लास्टिक को हम मैनेज कर सकते हैं। हमें प्लास्टिक को मैनेज करना है, और मैनेज करने के लिए हम क्या कर सकते हैं, हमें खुद को ना एक डिसिप्लिन लगाना चाहिए कि अभी जो प्लास्टिक है, जो प्लास्टिक हमें इधर उधर नहीं फेंकना चाहिए। उस प्लास्टिक को हमें कूड़ादान, कचरा पेटी और अन्य कहीं जो रहता है, अगर आपके आसपास में किधर कूड़ादान नहीं है तो उसे आप अपने पास रख लो, और जब किधर भी कूड़ादान दिखेगा तो उधर आप उस प्लास्टिक को या उस कचरे को डाल दो। लोग क्या करते हैं कि यार, अगर प्लास्टिक, अभी एक सिंपल सी, हम कनकेश्वर में साफ़ सफाई करते हैं, तो कनकेश्वर में लगभग 650 सीढ़ियाँ हैं। तो लोग हैं ना, एक पानी का भरा हुआ बॉटल 650 सीढ़ियाँ ऊपर तक ले जा सकते हैं, लेकिन वो ख़त्म होने के बाद हल्का बॉटल 650 जाने दो। वहाँ जगह जगह पे हमने कचरा कुंडी लगाया है, तो लोग वहाँ कचरा कुंडी में डालने से अच्छा वो बाजू में फेंक देते हैं। अभी हमारे लोगों की मेंटलिटी ऐसी है, तो उनको ना पहले उनकी मेंटलिटी चेंज करनी होगी कि हर आदमी को उस चीज़ का एहसास होना चाहिए कि नहीं यार, हमारे यहाँ घूमने के लिए बहुत सारे लोग आ रहे हैं। देश विदेश से अगर कनकेश्वर को घूमने के लिए लोग आ रहे हैं और हम उन्हें क्या दिखा रहे हैं, प्लास्टिक, कचरा। तो अगर अभी कनकेश्वर मंदिर या कनकेश्वर पहाड़ मेरे घर से 1 किलोमीटर की दूरी पर है, तो मेरा फ़र्ज़ बनता है ना कि उसके सराउंडिंग प्रीमाइसेस अच्छा साफ स्वच्छ दिखना चाहिए। अभी पहले हम कनकेश्वर पे लॉकडाउन से हमने कनकेश्वर के यहाँ साफ़ सफाई करना शुरू कर दिया। पहले तो बहुत ही गंदगी थी, बहुत मतलब बोल नहीं सकते। पूरा एक एक टेम्पो भर के हम कचरा लेके डंपिंग यार्ड में डालते थे। फिर हमें एक बात रियलाइज़ हुई कि अगर लोगों को कचरा डालने के लिए कचरा पेटी है नहीं, तो लोग कहाँ डालेंगे, ऐसे ही फेंक देंगे कचरा। तो फिर हमने पर 15 कचरा कुंडी लगाने का ठान लिया। आदित्य मोहिते, मी आता आपल्या एका सख्याकडे गेलो होतो, नीरज म्हात्रेकडे. त्यांना मी एक प्रश्न विचारला की कचरा तर पूर्ण बंद करणं, म्हणजे कचरा टाकणं लोक बंद करणार नाही, बरोबर आहे, पण कमी करण्यासाठी काय करताय? कारण आपण खूप साऱ्या गोष्टी करून झाले, कचरा कुंड्या लावल्या, अजून शिबिरं घेतली, लोक आली, कचरा नाही केला, पण त्यानंतर परत तेच. बरोबर आहे. तर तुला काय वाटते, काय साधारण करता येईल? नाही, पण आता माझं पण तुम्हाला हाच उत्तर आहे की आता इथे मी, माझे मित्र कणकेश्वरला आम्ही गेली जवळजवळ 15 ते 20 मोहीम आमच्या कणकेश्वरला झालेल्या आहेत. तरी पण
लोकांना पहिले आम्ही इथे साफसफाई करत होतो तेव्हा आम्हाला समजून आलं की इथे कचराकुंड्या नाही आहेत. तर आपण दर 30-35 पायऱ्यांवर एक कचराकुंडी टाकले, जेणेकरून लोकांना समोर कचराकुंडी दिसेल आणि त्यामध्ये ती कचरा टाकून त्याचा यूज होईल. पण आता असं झालंय की कचराकुंडी असून देखील सर्व घाण आहे ती लोक बऱ्यापैकी आजूबाजूलाच टाकून देत आहेत. आणि त्याच्यामुळे थोडंसं आता कसं सगळीकडे घाण वाटतं ना. आता बाहेरची इथं आज बघा संडे आज रविवार एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे ना की खाली 20-25-30 फोर व्हीलर आहेत, 30-40 बाईक आहेत, एवढी सर्व बाहेरची लोक इथे फिरायला येतात. आणि आता कसं अतिथी देवो भव ही संकल्पना आपण पुढे करतोय की आता आपल्या इथे कसं जरी कोण पाहुणे येणार असेल ना तरी पूर्ण आपण आपलं घर कसं व्यवस्थित एकदम चकाचक साफ स्वच्छ करून ठेवतो. पण आता इथे जर आपल्या इथे टुरिस्ट येत आहेत किंवा कोणीही पर्यटक जर इथं फिरायला येत आहेत आणि जर आपल्या गणकेश्वरला अशी जर सगळी घाण आजूबाजूला दिसते ते, तर ते त्यांनाच किती योग्य वाटणं म्हणजे कसं वाटणार आहे की अरे बाबा इथे किती घाण आहे. त्यामुळे आम्ही ठरवतो की थोडी साफसफाई करायची. आणि गेल्या वेळी पण बघितलं आम्ही इथे दारूच्या बॉटल, प्लास्टिक बॉटल, वॉटर बॉटल आणि त्यानंतर चिप्सची पॅकेट, बिस्किटचे रॅपर्स, त्यानंतर असे बरेच ग्लासेस, डिशेस, पेपर डिशेस लोक इथे जेवायला येतात, ग्रुपनी जेवायला येतात पण पेपर डिश वगैरे असतात ते इथेच टाकून देतात. आणि एक सांगण्याची अशी एक गोष्टीचं वाईट असं या गोष्टीचं वाटतं की एक भरलेली बॉटल असेल ना, आता इथनं कणकेश्वरला 650 पायऱ्या आहेत, भरलेली बॉटल लोक वरपर्यंत घेऊन जातात पण तीच खाली झाल्यावर हलकी बॉटल ते खालीपर्यंत आणत नाही आहेत. आणि खालीपर्यंत आणायची पण गरज नाही. प्रत्येक 25-25-30 याच्या पायऱ्यानंतर एक आपण कचराकुंडी टाकलेली आहे, तर लोक ते तिथं पण टाकायला मागत नाही आहेत. तर त्या गोष्टीसाठी आता काय बोलतात, आमची आई तर बोलते की घाण करणारे 100 असतील तर उचलणारे 4 हात खूप झाले. आता बघितलं आपण आता अर्धा पाऊण तसं जवळजवळ तो पिंपा भरला, अजून इथं कचरा आहेच. असं हळूहळू जसं आम्हाला शक्य होईल ना तशी आम्ही साफसफाई करत राहतोय आणि अवेअरनेस लोकांना अवेअर करतोय. ह्यातनं एक गोष्ट सांगायची आहे ना की आता जे माझ्या फ्रेंड सर्कलमधले आहेत ना ते मला सांगायला असं आनंद होतोय की एवढंसं एक चॉकलेट खाल्ला ना तरी त्यांचा तो कागद असेल ना तो ऑटोमॅटिकली त्यांच्या खिच्यात किंवा बॅगचा जो खण असतो बाटलीचा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली त्यांचा हात टर्न होतो. कारण त्यांना माहिती आहे की बाबा आपण साफसफाई करतोय. एवढंसं कागद टाकताना पण ती सगळे विचार करतात. असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जेणेकरून आजूबाजूचा परिसर साफ स्वच्छ राहील. आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर कणकेश्वरला कणकेश्वरच्या इथून मी 100-200 मीटर अंतरावर राहतोय तर येणारा पर्यटक आहे ही माझी पण जिम्मेदारी आहे की आजूबाजूचा जो परिसर आहे तो साफ स्वच्छ राहायला पाहिजे. Visiting mountainous areas is a great way to live and experience the sense of awe that this grand landscape undoubtedly inspired. It is also expected to play its role in reducing the degradation of nature, protecting the environment from plastic, and inspiring others to protect these environments for a future generation. Thank you.